आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला। राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। दरम्यान यावर फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधार्ह आहे। त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे। एक उटकी कवडी 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही। आमच्या इकडचा जो मतदार, आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का? विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती। खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि इतकं जोरदार बोलायचं की तेच चालतंय की अरे हेच खरं आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला। राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सोमवारी सभागृहात केला। सरकार भूमिका मांडत असताना सांगेल की आम्ही दिलं, हे दिलं, दुसरं सगळं कार्य, सिंचनाला एवढे दिले, जलसंधारणाला एवढे दिले, याला तेवढे दिले, परंतु आमदारांच्या शिफारसी सुद्धा महत्त्वाच्या असतात। आणि म्हणून अशा पद्धतीनं आमदारांना असमान निधीचं वाटप झालेलं आहे, परिषदेच्या पण सभासदांना आणि सभेच्या सुद्धा सभासदांना। आमदारांच्या निधी वाटपावरून महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषदेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। तुम्ही निधी देताय म्हणजे काय, आपण ग्रेसफुली काहीतरी, मी आता मेहरबानी हा शब्द वापरत नाही, पण आमच्या इकडचा जो मतदार, आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का? तोही या राज्याचा नागरिक आहे ना, तोही मतदार आहे ना। त्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल किंवा वेगळी भूमिका घेतली असेल म्हणून त्याला तुम्हाला वंचित ठेवायचं, ही भूमिका कितपर्यंत योग्य आहे? आज आम्ही एका ठिकाणी पाहिलं, सगळ्यांना समान निधीचा वाटप झालेला आहे असं मी पाहिलं एका वाहिनीवर। तर मलाही म्हटलं, मी माझ्याही लोकांना विचारलं की म्हटलं आपल्या लोकांना, आता आपण तिथे बसलो होतो त्यांच्या तिथे, तर तिथे कुणालाही त्या निधीचा वाटप झालेला माहित नाही किंवा आपल्याला किती निधी मिळाला याची माहिती नाही। या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। तसंच विरोधकांचा आरोप फोडून काढतानाच महाविकास आघाडीच्या सत्तेतला निधी वाटपाची आठवण करून दिली। मवियाच्या सत्तेत भाजप आमदारांवर निधी वाटपात अन्याय करण्यात आल्याचा पलटवार फडणवीसांनी केला। 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, साहेब एक नवा पैसा, अर्थमंत्री नाही, आपल्या माहिती करता सांगतो, राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो। राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही। अर्थ खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांना 25 कोटीहून अधिकचा निधी मंजूर केला। मात्र त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय, तर सरकारनं विरोधकांचा आरोप खोडून काढलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातल्या एका आमदाराला तब्बल 150 कोटींचा विकास निधी देण्यात आल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आलाय। मंत्रिपद मिळालेल्या आमदाराला निधी देण्यात आल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला होता। दरम्यान या वादात आता MIMनं ही उडी घेतली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। राज्यात गेल्या वर्षी सत्तांतर झालं, मात्र त्यानंतरही शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटातलं वैर काही संपलेलं नाही। आता हेच पहा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे। या ट्विटमध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण मंत्रिपद न मिळालेल्या आमदाराला 150 कोटींचा विकास निधी देण्यात आल्याचा आरोप केलाय। आता तसं पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट आणि MIM मध्ये काही सख्य नाही, पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटला रिप्लाय करत ते आमदार संजय शिरसाट असल्याची माहिती दिली। 2 वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी ट्विटच्या माध्यमातून हल्ला चढवल्यावर आमदार संजय शिरसाट यांनीही त्यांच्या शैलीत आक्रमक उत्तर दिले। देखिए, सत्ते में रहने के बाद जो सत्ते में रहता है उसको ज्यादा निधि दिया ही जाता है। जब
कांग्रेस की सत्ता थी, राष्ट्रवादी की सत्ता थी, वो टाइम हमको कुछ नहीं मिलता था, हमने उसके बारे में कभी जिक्र भी किया नहीं। और वो चाहते कि हम सत्ते में ना रहते हुए भी उनको ज्यादा निधि मिलेगा, तो ऐसा होगा नहीं। विकास निधीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच वाद होतात, सरकार कोणतंही असो। आणि उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ता सत्तेत असलेले विरोधी पक्षात असताना हाच आरोप करत होते। मात्र यावेळी उपस्थित झालेला 150 कोटींच्या विकास निधीचा मुद्दा आणि त्यावरून होणारा वाद लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातल्या पूर परिस्थितीवरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपली। सरकारकडून पक्षपात सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर अतिवृष्टीग्रस्तांना मदत करायला प्राधान्य दिल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। पाहुयात आमचा हा रिपोर्ट। राज्यातल्या अनेक भागात जोरदार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। विदर्भातील यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याला मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिलाय। मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय, तर कोकणात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। परिणामी नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। याचे पडसाद विधानसभेत उमटले। पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकार कमी पडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। तसंच मदत देताना भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय। झालेल्या नुकसानाला आपण किती भरीव मदत करणार आहे? हे 10,000 रुपये हे आपण अनुग्रह अनुदान देतो आहे, पण भरीव मदत देण्याच्या बाबतचं शेतकऱ्यांना एक आश्वासित करा की जेणेकरून शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू त्या निमित्तानं थांबेल, त्यांच्या चेहऱ्यावरही थोडं स्मित की सरकार आमच्या पाठीशी आहे, अशा पद्धतीची एक भूमिका त्याच्यामधून गेली पाहिजे। पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील जळगाव। विरोधकांचे आरोप सरकारनं खोडून काढले। पूरस्थिती असलेल्या भागात अन्नधान्य वाटप सुरू केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। पूरग्रस्तांना मदत म्हणून 5,000चे चेक देण्यात आले असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। अतिवृष्टीमुळे सरकार अलर्ट मोडवर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जिथं अतिवृष्टी झाली तिथं त्या अतिवृष्टीतनं शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकारने मदत करणं, अशा दुहेरी हेतूने राज्य सरकार काम करतंय। स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळेच सहकारी याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, सतत प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत। या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत झालीच पाहिजे, हाच दृष्टिकोन ह्या सरकारचा आहे। शेती तर शेतीबद्दल तर न बोललेलं बरं, पिकही गेली आहेत, जमिनी खरडून निघालेल्या आहेत, त्याचे पंचनामे होतील, त्यांना आता आपण निकष काय वाढवण्याचे, कमी करायचे, त्यामध्ये आपण त्यांना मदत करू। पण आपण ज्या पद्धतीने सांगतायत की गंभीर नाही, मागे जसं केलं तसं नाही, मला वाटतं आम्ही सगळेजण अलर्ट आहोत। अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त हवालदिल झालेत। अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा पूरग्रस्तांना वेळेत मदत कशी मिळेल यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इर्षावाडीच्या दुर्घटनेनंतर आता कोकणासह महाराष्ट्रातील दरडग्रस्त गावांचा सर्वे करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामध्ये दरडप्रवण क्षेत्र असणाऱ्या गावांचा अहवाल नुकताच प्रशासनानं जाहीर केला। यात खेड तालुक्यामध्ये तब्बल 28 गावांमधील 44 वाड्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलंय। पाहुयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं हे शिरगाव। चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेल्या या गावात 8 वाड्या आहेत। या 8ही वाड्या धरणप्रवण क्षेत्रात मोडतात। 16 वर्षांपूर्वी या वाड्यांच्या परिसरात दरडी कोसळायला सुरुवात झाली। तेव्हापासून स्थलांतर करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे, पण प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प बसलंय। आमच्या वाडीने आम्ही 2000 कधी मला वाटतं 15-16 वर्षापूर्वी अर्ज दिला होता की आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून, पण ते आज तागात झालेलं नाही। 2021 साली आलं होतं, तहसील मॅडम होता, स्वतः येऊन गेल्या। आम्ही तशी त्यांना मागणी केली होती, पण त्यांनी आम्हाला फक्त नोटिसा दिल्या की तुम्ही धोकादायक क्षेत्र आहे, तुम्ही कुठेतरी स्थलांतर करा। 2021 साली झालेल्या अतिवृष्टीत 8ही वाड्यांचं मोठं नुकसान झालंय। शिरगाव भोवतीच्या डोंगरांवर त्याच्या खाणाखुणा आजही दिसतायत। प्रशासन मात्र कागदी उत्तरं देऊन स्वतःची सुटका करून घेताना दिसतंय। खेड शहरातील आणि तालुक्यातील एकंदरीत सगळी एकत्रित 103 कुटुंब आणि 380 लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे।
तसेच जी गावे आपली स्थलांतरित आहे दरडप्रवण आहेत तर तेथील लोकांनाही आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे त्यांनी. खेड तालुक्यात शिरगावसह जवळपास 28 गावं आणि 44 वाड्यात धरणप्रवण क्षेत्रात आहेत. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. मात्र त्यानंतरही खेड आणि शिरगाव तालुक्यातील गावांचं पुनर्वसन नेमकं कुठे आणि कसं होणार याबाबत काहीतरी ठोस निर्णय झालेला नाही. आता केवळ कागदी नोटिसा देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या सूचना दिल्या जात आहेत. पण गावातील घरादारांचं काय? गुरंढोरं घेऊन नेमकं जायचं कुठे आणि खायचं काय असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहेत. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. असाच काहीसा प्रकार हा मोरेवाडीमध्ये उघड झाला. सातारा तालुक्यामधील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचल्याचं समोर आलं. त्यामुळे इथल्या नागरिकांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. सातारा तालुक्याच्या पश्चिमेला तारळी धरणाला लागून असलेल्या मोरेवाडी गावावर सध्या भीतीचं सावट आहे. कारण गावाजवळच्या डोंगराला मोठ्याला भेगा पडल्या. हा डोंगरच काळ बनून उभा राहिलाय. डोंगराला भेगा पडल्यानं डोंगरावरचे मोठे दगडही काही फूट पुढे सरकले. डोंगरावर नेहमी येणाऱ्या काही लोकांच्या हे निदर्शनास आल्यानंतर गावात भीतीचं वातावरण आहे. मोरेवाडी गावाच्या लगत असणारा डोंगर खचल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामुळे या गावातले नागरिक भयभीत आहेत. यांना सध्या शेल्टर शेडमध्ये ठेवण्यात आलंय. मी आता या डोंगरावर उभा आहे. तुम्हाला इथलं मी दृश्य आणि इथली परिस्थिती दाखवतोय. तुम्ही हे पाहू शकता. या डोंगराला अक्षरशः मोठ्या भेगा पडून इथली मोठी दगड आहेत ही खचलेली आहेत आणि घसरलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो डोंगर आहे याच्या लगत खाली हे मोरेवाडी गाव आहे आणि याच डोंगराला भेगा पडलेल्या आहेत. मोरेवाडी गावातील 23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. मात्र शेल्टरमध्ये असलेल्या गावकऱ्यांकडून आता इरशाळवाडी सारखी दुर्घटना होण्याआधी कायमस्वरूपी पुनर्वसन करा अशी मागणी केली जाते. आमच्या जीवनाची जी दशा आहे ना अतिशय आम्ही म्हातारी माणसं सुद्धा थरा कापतो. काय होईल आमचं म्हणून त्यांनी तेव्हा आमची विनंती आहे सरकारला आमचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे. शासनानं आम्हाला वेळोवेळी मदत केली. सतत आम्हाला सहकार्य करतात. आपत्ती पाऊस आला की घर बांधल्यासारखं होते. पाऊस आला की माकडं जसं घर बांधतं तशी पद्धत होते आणि पाऊस गेला की आम्ही मग उघड्यावर पडतोय असं होते. त्यासाठी आमचं पुनर्वसन कुठेही जमिनीसह पुनर्वसन करावं ही आमची अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे 41 गावं दरड प्रवण क्षेत्रात येतात. मोरेवाडी त्यातीलच एक आहे. इरशाळवाडी घटनेनंतर सातारा प्रशासन अलर्ट झालंय आणि तुर्तास मोरेवाडीचं संकट टळलंय. पण आता या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसाळ्यामध्ये बहरणाऱ्या नाशिकच्या इगतपुरी कसारा घाटात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे इगतपुरी आणि परिसराचं निसर्ग सौंदर्य बहरलंय. डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं मनोहारी रूप बघण्यासाठी पर्यटकही या भागात गर्दी करू लागलेले आहेत. पाहुयात देवभूमीतील इगतपुरीचं खुललेलं रूप. निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केलेला आणि भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेला परिसर म्हणून नाशिकचा इगतपुरी कसारा हा परिसर ओळखला जातो. सध्या नाशिकच्या या भागात संततधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे परिसराचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय. जिल्ह्यातील सर्वाधिक धरणं याच परिसरात असल्यानं पर्यटकांना सुद्धा हा परिसर आता खुणावू लागलाय. भावली, त्र्यंबकेश्वर, पहिने, अंजनेरी, दुगारवाडी, वैतरणा या परिसरात असलेले असंख्य धबधबे आणि धरणांमुळे पावसाळ्यात हा परिसर मनमोहक बनलाय. हम गोरखपुर से हैं और अभी मुंबई घूमने के लिए आए थे
यहाँ के मेरे भाई हैं, वही हमें ये घुमाने लाए हैं। वाटरफॉल ऐसे ऐसे बहुत वाटरफॉल है, बहुत सुंदर लग रहा है। और फिलहाल हम 4-5 ज्योतिर्लिंग का दर्शन करके यहाँ महाराष्ट्र में एंट्री किए हैं। देवभूमी म्हणून नाशिकची ओळख असल्यानं या भागातील निसर्ग सौंदर्य खुलल्यानंतर या भागाला इंदापुरी म्हणून सुद्धा संबोधलं जातं। घाट माथ्यावरून कोसळणारे उंचच उंच धबधबे आणि त्याखाली आंघोळीचा आनंद घेणारे पर्यटक हे चित्र सध्या नाशिकच्या कसारापासून इगतपुरी पर्यंत पाहायला मिळते। अशोक वॉटरफॉल आणि कसारा घाटातील निसर्ग सौंदर्याबरोबर भावली धरणाच्या परिसरात असलेले शेकडो धबधबे पर्यटकांचं आकर्षण ठरतायत। बहुत अच्छा लगता है यहाँ का क्लाइमेट और ये फॉग जो है बच्चे लोग को बहुत एंजॉय करते हैं, मजा आता है यहाँ पे। कितने दिन से आप नासिक में? हम लोग आज मॉर्निंग में आए, कल तक है मगर रोज आएंगे यहाँ पे। क्लाइमेट अच्छा है तो आएंगे यहाँ पे। बहुत अच्छा लगा। क्या क्या देखा? वाटरफॉल देखा और वो ओशन सी देखा और फिर मैंने ये डैम देखा, बहुत मजा आया। इगतपुरी परिसरात असलेले असंख्य पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट आणि पर्यटकांसाठी असलेल्या सुखसुविधा यामुळे राज्यभरातले पर्यटक नाशिकच्या इगतपुरी भावली कसारा परिसराला पसंती देतात। आम्ही नाशिकवरून आलो। नाशिक म्हणजे इथलं वातावरण एकदम सुंदर आहे। सर्व पावसामुळे धबधबे वगैरे एकदम भरभरून वाहत आहे आणि वातावरण एकदम हिरवगार छान झालेलं आहे। फॅमिली सोबत सर्वांनी यायला आवश्यक एकदा भेट द्यायला पाहिजे। आपलं नाशिकचं वातावरण खरंच फार छान आहे। पावसाळ्यामध्ये हिरवेगार आहे सगळीकडे। त्र्यंबक, इगतपुरी, आपला बाहुली डॅम फार अतिशय सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवेगार आहे आणि सगळ्यांनी फॅमिलीनी तर नक्की इथे फिरायला यावं सगळ्यांनी। गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी असलं तरी इगतपुरी, कसारा, भावली, त्र्यंबकेश्वर या परिसरात सातत्यानं पाऊस कोसळतोय। या संततधार पावसानं हा परिसर हिरवाईनं नटल्याचं पाहायला मिळतंय। गर्द धुकं, हिरवीगार झाडी आणि काळ्या पाषाणातील भव्य डोंगर, त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे अशा मनमोहक दृश्यांनी हा परिसर सध्या पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। सविस्तर घडामोडींना सुरुवात करतोय। पुण्यामधून सुरुवातीला बातमी बघणार आहोत। पुण्यामध्ये आज पहाटे एसीपी भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून हत्या केली आणि नंतर स्वतःच्याही डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। या ट्रिपल मर्डर मिस्ट्री मागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही, तरी या घटनेनं मात्र खळबळ उडालेली आहे। अख्खं पोलीस दल हादरून गेलेलं आहे। पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरातील ही राजगृह इमारत सोमवारी पहाटे गोळीबाराच्या आवाजानं दणाणून गेली। या इमारतीतील रहिवासी असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपली पत्नी मोनी हिला गोळ्या घालून ठार केलं। गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या दीपक तिथे आला। भरत गायकवाड यांनी त्यालाही ठार केलं। त्यानंतर भरत यांनी आत्महत्या केली। पुण्यात आज अमरावतीचे एसीपी भरत गायकवाड यांनी सुसाईड केलं। सुसाईड करतानाच त्यांनी आपली पत्नी आणि पुतण्या या दोघांनाही गोळी घालून ठार मारलं। ह्याच बिल्डिंगमध्ये ही घटना घडली पहाटे 4 वाजता। रविवारी रात्री भरत गायकवाड यांचं पत्नीशी कडाक्याचं भांडण झालं होतं, तर पहाटे ही घटना घडली। रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे, पण खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। चतुश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। त्याच्या वाईफवर फायरिंग केला, त्याचा आवाज बाहेर आला होता। त्या आवाजानंतर तात्काळ मध्ये त्यांचा पुतण्या, मुलगा आणि सासू असे मध्ये सोडवण्यासाठी गेले असता त्या दरम्यान पुतण्याला पण एक गोळी लागलेली आहे आणि साहेबांनी स्वतः डोक्याला फायर करून आत्महत्या केलेली आहे। भरत गायकवाड हे अमरावती जिल्ह्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते। ते मूळचे बार्शी तालुक्यातले। त्यांची बहुतांश सेवा ही मुंबई पोलीस दलात झाली होती। 1.5 वर्षांपूर्वी त्यांना सेवेत बढती मिळाली होती, त्यामुळे त्यांची बदली अमरावती जिल्ह्यात झाली होती। पण पत्नी आजारी असल्यानं पुण्यात बदलीसाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते। सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं, याविषयी पोलीस दलातच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।
प्रेमाला सीमा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पाकिस्तानातली सीमा हैदर तिच्या प्रेमाकरता थेट भारतात आली, तर भारतातली अंजू तिच्या प्रियकराला भेटण्याकरता पाकिस्तानात पोहोचली. पाहुयात प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडणाऱ्या प्रेमिकांचा हा रिपोर्ट. पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके. रेफ्युजी सिनेमातलं हे गाणं जणू प्रत्यक्षात उतरवण्याचा चंगच प्रेमी मंडळींनी बांधलाय. पाकिस्तानातली सीमा हैदर तिचा प्रेमी सचिनसाठी कराचीहून दुबई नेपाळ मार्गे भारतात आली, तर आता राजस्थानच्या भिवाडीमधील अंजुनं तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाह याला भेटण्यासाठी वाघा बॉर्डर मार्गे थेट पाकिस्तानात पोहोचली. मैं सबको ये मैसेज देना चाहती हूँ कि मैं यहाँ पे लीगल तरीके से आई हूँ और मैं अपनी प्लानिंग से आई हूँ. ये कोई 2 दिन की बात नहीं है कि मैं अचानक से आ गई हूँ, और मैं यहाँ पे सेफ़ हूँ, कोई दिक्कत नहीं है. और जैसे मैं आई थी और वैसे मेरे जाने का प्रोसेस है, और मैं वापस भी आ रही हूँ. मैं अभी बस 2-3 दिन में मैं पहुँच जाऊँगी वहाँ पे आराम से. और मेरी सबसे रिक्वेस्ट यही है सारे मीडिया वालों से, सबसे, कि प्लीज़ आप मेरे रिश्तेदारों को और बच्चों को परेशान ना करें. अंजू पाकिस्तानात गेल्याचं कळाल्यानंतर तिच्या पतीला तर धक्काच बसला. अंजूनं जयपूरला जात असल्याचं सांगत थेट पाकिस्तानातील खैबर पख्तूनवा प्रांत गाठला. मेरे को कल शाम को पता चला है कि चला कि लाहौर में. तो कैसे पता चला आपको? वो फ़ोन आया था, वीडियो कॉलिंग, वॉइस कॉलिंग, उस पर. क्या बताया उन्होंने, थोड़ा तफसील से बताइए. उन्होंने बताया था कि मैं लाहौर हूँ, मैं सबको बता दिया हूँ, मम्मी पापा को, फेवा को, ब्लेसी को, सब. तो लाहौर क्या करने के लिए? ये मेरे को नहीं बताई कि लाहौर क्या करने के लिए. अंजू आणि तिचा पती अरविंद 2007 पासून भिवाडीमध्ये राहत होते, तर मागील 4 वर्षांपासून अंजू पाकिस्तानच्या नसरुल्लाहची फेसबुक फ्रेंड आहे. 3 वर्षांपूर्वी अंजूनं पासपोर्टसाठी अर्ज केला होता. 90 दिवसांचा व्हिसा घेऊन अंजू पाकिस्तानात गेली. आता अंजू पाकिस्तानातच राहणार की तिच्या पती आणि 2 मुलांसाठी परत येणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि टोल नाक्यांचा तसा जुनाच संबंध आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत राज्यात अनेक टोल नाक्यांची तोडफोड केलेली आहे. आता राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा राजकीय वाटचाल सुरू करतायत की काय, अशा चर्चा आहेत. शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नरमधल्या टोल नाक्याची तोडफोड केली. अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अमित ठाकरे अहमदनगरवरून नाशिकच्या दिशेनं समृद्धी महामार्गावरून येत होते. टोल नाक्यावर पोहोचल्यावर त्यांच्या कारचा फास्टॅग काम करत नव्हता, त्यामुळे त्यांना काही वेळ टोल नाक्यावर थांबावं लागलं. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले. मी त्यांना बोललो की माझे सहकारी बोलले की तिकडे फास्टॅग आहे, तुमचं वर का नाही येते वगैरे. तर ते बोलले आमचे काहीतरी इश्यूज आहेत आणि जरा बोलायला ॲरोगंट होते. तर मग त्यांनी सांगितलं की गाडी अशी अशी आहे. तरी त्यांनी मॅनेजरला फोन लावला. मॅनेजर पण ॲरोगंटली बोलत होता. तिकडनं ते वॉकी टॉकीवर बोलतात ना, तो आवाज बाहेर येत होता. त्याच्यानंतर त्यांनी एक 10-15 मिनटं गाडी थांबवून ठेवली आणि सोडली. आणि मी हॉटेलला पोचल्यावर मला कळलं की टोल फुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सातत्यानं टोल नाक्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. खर्च वसूल झालेले अनेक टोल नाके राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे बंद झाले. परिणामी वाहनधारकांची लूट थांबली होती. आता राजकारणात सक्रिय झालेल्या अमित ठाकरेंनाही टोलच्या मार्गावरून सुसाट वेगानं राजकीय पल्ला गाठायचा असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांनी टोल नाक्याची पाहणी करून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. तक्रारीनुसार आपण गोंदे टोल नाक्यावर उपलब्ध असणारं CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मदतीनं आपण आत्तापर्यंत 14 संशयित आरोपितांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी ज्यांचा सहभाग नक्की आढळून आला
अशा 8 आरोपींना आपण काल रात्री अटक करण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या तोडफोडीचा मुद्दा प्रचंड गाजला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी कायदा हा सर्वांना समान असल्याचं सांगत असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. टोल नाक्यांविरोधातल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. आता अमित ठाकरेंनीही तोच मुद्दा हाती घेतल्यानं इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे येणारा काळच सांगेल. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अजित पवार सत्तेत सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट अजूनही विरोधकांची भूमिका निभावतोय. याच गटातले एक आमदार असलेले रोहित पवार यांनी सोमवारी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याचं बघायला मिळालंय. विधान भवनाच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या रोहित पवारांच्या या आंदोलनाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटले. नेमकं घडलं काय बघूयात. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची गांधीगिरी. विधान भवन परिसरात भर पावसात आंदोलन. कर्जत जामखेड MIDC साठी ठिय्या. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरात आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सोमवारी सकाळपासून भर पावसात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर हातात बोर्ड घेऊन कर्जत जामखेडच्या MIDCच्या मुद्द्यावर आंदोलन करत होते. जोपर्यंत MIDCची अधिसूचना जारी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांच्या आंदोलनाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटले. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांनी आंदोलनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, पण अजित पवारांनी मात्र लोकप्रतिनिधींनी समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत रोहित पवारांचं आंदोलन करणं योग्य नसल्याचा टोला लगावला. आता मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये, एकच आठवडा झालेला आहे, आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDCचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर भाजपचे नेते गिरीश महाजनांनीही चिमटा काढला. मला असं वाटतं की इथे पावसामध्ये बसण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की आपण CM साहेबांना भेटा, आपण DCM ना भेटा, आपण उद्योग मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटू आणि हा प्रश्न सोडवू ना. कारण आम्ही त्यांना वर्षभरापासून मी प्रयत्न करतोय. मी त्यांना हाही प्रश्न विचारला की 3.5 वर्ष आपलं सरकार होतं, आपण सरकारमध्ये होता, तेव्हा प्रश्न का सुटला नाही. याच दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंतांनी रोहित पवारांची भेट घेत त्यांना तात्काळ पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं. उद्योग मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर रोहित पवारांनी सुद्धा त्यांचं आंदोलन मागे घेतलं. त्यांच्या मागणीनुसार उद्याच्या उद्या उद्योग विभागामार्फत कर्जतमध्ये MIDC होण्यासंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघातली ही MIDC होण्यासाठी जी अधिसूचना काढावी लागते त्याच्यासाठी उद्योग विभाग हा नक्की सकारात्मक आहे, त्याच्यावर तातडीनं निर्णय घेतील. उद्याच या अधिसूचनेच्या बाबतीत बैठक लावतो असं शब्द त्यांनी दिलेला आहे आणि अधिवेशन संपूस्तर अधिसूचना काढली जाईल आणि अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसातच राहिलेली फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते जर झालं नाही तर मग मी एकटा इथं आंदोलन करत होतो. अधिवेशन झाल्यानंतर हजारो युवा माझ्या मतदारसंघातले येतील आणि आंदोलन करतील. अधिवेशनाच्या दरम्यान आमदार त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं करतात, पण रोहित पवारांनी गांधीगिरी करत कर्जत जामखेड MIDCच्या मुद्द्याची दखल घ्यायला सरकारला भाग पाडलं. त्यामुळे आता उद्योग मंत्र्यांच्या आश्वासनानंतर या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडच्या चामोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. स्थानिकांचे चांगलेच हाल होत आहेत. पाहुयात या संदर्भातलाच एक सविस्तर वृत्तांत.
डोंगर खचू लागले, शहरांना पुराचा धोका. पावसाचा तडाखा, संकटाचा विळखा. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. चमोलीच्या डोंगर रांगांमधून जाणाऱ्या मार्गावरती पूरस्थिती निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं. डोंगरातून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आल्यामुळे या महामार्गाचं चित्रच बदलून गेलंय. महामार्गावरती चोहो बाजूला दगड मातीचं साम्राज्य पसरलंय. उत्तर काशी परिसरातही भूस्खलनाची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि दगड यमुनोत्री महामार्गावरती पसरल्याचं चित्र होतं. दरड कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे गेल्या 2 दिवसांपासून यमुनोत्री महामार्ग बंद ठेवण्यात आलेला होता. तेव्हापासून या परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. यमुनोत्री महामार्गावरील डाबरकोट झोनमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आलाय. उत्तराखंडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना पाहिल्यानंतर आता हे दृश्य पहा. हे काही नदीचं पात्र नाहीये, तर हा उत्तर काशीतील यमुनोत्री महामार्ग आहे. मुसळधार पावसामुळे यमुनोत्री महामार्गावरती जिकडे तिकडे दगड, माती आणि गाळ पसरलाय. तो दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. महामार्ग बंद असल्यामुळे यमुनोत्री धाम यात्रेला ब्रेक लागलाय. दरड कोसळण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता प्रशासनानं यमुनोत्री धाम यात्रा रद्द करण्याचं आवाहन यात्रेकरूंना केलंय. पावसाचा जोर वाढल्यामुळे इथली परिस्थिती गंभीर बनली आहे. और भारी मलबा आने से अभी जो है समय लग रहा है. एक बार पुनः मेरा सभी यात्रियों से जो लोग यमुनोत्री धाम की ओर आ रहे हैं, आग्रह है, रिक्वेस्ट है कि इस ओर ना आए. अभी मार्ग बाधित है. जहाँ पर भी आप होटल, धर्मशाला या अन्य जगहों पे हैं, सुरक्षित तरीके से वहीं पर रहें. पूर आणि पावसामुळे उत्तराखंड तसंच हिमाचलमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. शेकडो रस्ते वाहून गेलेत. हवामान विभागानं उत्तराखंडमध्ये 26 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिलाय. उत्तराखंडच्या डेहराडून, अल्मोडा, नैनिताल, पिथौरागड, चमोली, पौडी आणि उत्तर काशी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागानं हिमाचलच्या बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन, चंबा आणि उना परिसरात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पाऊस आणि पुरामुळे हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1000 कोटींचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर भविष्यात व्यास नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसू नये म्हणून राज्य सरकारनं 50 कोटींची योजना जाहीर केली आहे. कुल्लू रामशिला से लेकर बुनतर का संपूर्ण तटीयकरण करने जाएंगे. उसके लिए हमने कोई स्टेट मिटिगेशन से भी पैसा मांगा है. मुख्यमंत्री जी ने उसके लिए हामी भर दी है और उसके साथ केंद्रीय मिटिगेशन से भी हम पैसा लेंगे और एक बड़ा प्रोजेक्ट पूरे तटीयकरण का करेंगे. डोंगराळ भागामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मैदानी भागालाही बसलाय. यमुनेला आलेल्या पुरामुळे हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे दिल्लीवरती पुराचे ढग जमा झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत.